चिखले मामींची भुणभुण चालू होती. मामा शांतपणे जेवण करत होते. प्रीती दोघांकडे शांतपणे पाहत होती. मामांनी जेवण केलं आणि हात धुतला. टॉवेलला हात पुसता पुसता मामा म्हणाले, तो पान सुपारीचा डबा देता का जरा? तशा मामी भडकल्या. का? मी का देऊ? मागा की तुमच्या सोन्यासारख्या लेकीला. माझ्याशिवाय पान हलत नाही घरातलं हे माहिती असून बी जरा किंमत देत नाही मला. माझं मीच आपली बडबड बडबड करत बसते. कुणाला आहे का काळजी? आपली आई का बोलते, कशामुळे बोलते, पण नाही, कुणालाच काळजी नाही. प्रीतीनं चिखले मामांच्या हातात पान सुपारीचा डबा दिला. मामांनी पानाचा विडा केला आणि तोंडात टाकला. शांतपणे मामीकडे पाहत चिखले मामा म्हणाले, म्या रानात येडा मारायला जातोय, तवर तुम्ही जेवून घ्या. नाही म्हणजे कोरोनावर इलाज नाही. आपली ताकद असली की कोरोना मरतो. तुम्ही जेवण करून आपली ताकद वाढवा. काय? मामा असं म्हणाले आणि कोल्हापुरी पायतान घालत निघाले. तशी चिखले मामी मागून ओरडली, तुम्ही जेवण करून तुमची ताकद वाढवली ना, मग बस. आमच्या ताकदीचं काय पडलं तुम्हाला? आम्ही जगू नाहीतर मरू. कोण काळजी करतंय आमची? मामी असं म्हणताच चिखले मामांनी मागं पाहिलं आणि मिशीवर पीळ मारत मामीला डोळा मारला. मामांनी डोळा मारल्याचं प्रीतीनं पाहिलं तशी ती मोठ्यानं ऑ असं ओरडत पळाली. चिखले मामांनी आपल्याला डोळा मारल्याचं प्रीतीनं पाहिल्याचं मामीला समजलं. तशा मामी लाजत लाजत गाल्यातल्या गालात हसत लटक्या रागानं मामाकडं पाहू लागल्या.